हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत गाजराचं लोणचं। तर आता हिवाळा चालू झालेला आहे, भरपूर गाजर विकायला येत आहेत। सो तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये मस्त आणि झणझणीत गाजराचं लोणचं खाऊ शकता। सो त्यासाठी लागणार आपण साहित्य बघणार आहोत। त्यासाठी मी घेतलेलं आहे एक मोठ्या बाउलमध्ये गाजर, गरम करण्यासाठी तेल, गूळ, लिंबाचा रस, तिखट, मीठ आणि हिंग। सो आपण ह्याची प्रोसेस बघूयात। सर्वप्रथम आपण बाउलमध्ये हा गाजराचा खीस घेऊया। हा गाजराचा खीस जवळजवळ एक थोडं मोठं गाजर होतं, त्याचा हा केलेला खीस आहे। ओके, आता ह्याच्यावरती आपण घालणार आहोत गूळ। तुम्हाला गूळ एवढ्यासाठी घालायचं की कारण आपण लिंबाचा रस घालणार आहोत आणि गाजराची एक विशिष्ट चव असते त्याची, ती पण थोडी कमी होते आणि चवीला पण कुरकुरीत राहतं। गाजराचा खीस चवीला पण भारी लागतो। सो आपण त्यामध्ये हा गूळ घालणार आहोत। त्याच्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण हे अर्धा लिंबू। माझं लिंबू थोडं मोठं होतं, त्याचा हा रस आहे। बघा, हा रस जवळजवळ 1.5 चमचा आहे, 2 चमचे आहे हा रस, 2 चमचे लिंबाचा रस। आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण तिखट। तिखट खूप सारं घालायचं, चवीला खूप भारी लागतं। तुम्हाला कसं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता। मी तिखट घातलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि त्यातच आपण घालणार आहोत एक थोडासा हिंग। हिंगाने काय होते, मस्त अशी चव येते। एक पिंच घालायचं आपण, एक चिमट हिंगाची घालायची। त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत थोडं आपण हे तेल गरम करण्यासाठी ठेवू। थोडं चांगलं गरम होऊ द्यायचं तेल आणि हे लोणचं आपण मिक्स करून घ्यायचंय। वाव, काय भारी दिसतंय, सुंदर लागणार आहे लोणचं। माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटत आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर लाल कलर आलेला आहे लोणच्याला आपल्या। तुम्ही याच्यामध्ये केप्र मसालाही ॲड करू शकता लोणच्याचा। ती कैरी आंब्याच्या लोणच्याला आपण घालतो ना, तो आपण ह्याला घालू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा तुम्ही फक्त तिखटच घातलं तरी चालेल। ओके, सो आता ह्यामध्ये आपण आपलं तेल गरम झालेलं आहे, तेल घालणार आहोत आपण। तेल थोडं चांगलं गरम करून घ्यायचं, मग काय होतं लोणच्याला मस्त अशी चव पण येते आणि तेल पण सुटतं। आपण हे तेल घालणार आहोत आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं हे इन्स्टंट गाजराचं लोणचं तयार आहे। कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।